तर मी विजय कंधारे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे, कोंढावळे येथील रहिवासी आहे. मला मुळशीचे तहसीलदार, माजी तहसीलदार अभय चव्हाण यांनी जे 155 जी ऑर्डर काढलेली आहे, ही इलिगल आणि बेकायदेशीर ऑर्डर त्यांनी काढलेली आहे. त्यामुळे माझी 10 एकर जमीन माझी दुसऱ्याच्या घशात त्यांनी घातलेली आहे. आम्ही टोटल भूमिहीन झालेलो शेतकरी आहोत. आम्ही न्याय कुणाकडे मागणार? त्या माणसाने माझ्याकडे 10 लाख रुपये मागण्याचा प्रयत्न केला वाया दुसऱ्या माणसाकडून. मी तो देऊ शकलो नाही, कारण आम्ही गरीब शेतकरी आहे. ते पुढच्या पार्ट्याकडून त्यांनी 10 लाख रुपये घेऊन त्यांनी ती 155 इलिगल बेकायदेशीरपणे ऑर्डर काढून ते दुसऱ्या माणसाच्या घशात त्यांनी जमीन घातली, माझी जमीन. आम्ही टोटली सगळी माणसं अक्षरशः रडाकुंडीला आलेलो आहे. आम्हाला कोणी वाली नाही आहे. मी ह्याच्यासाठी पत्रकार बंधूकडे आलेलो आहे की मला तुम्ही न्याय द्या. मी सरकारला पण माझं इच्छा सांगायची हे की आम्हाला शेतकऱ्यांना 155 ऑर्डर काढून आमच्यावरती जे काही त्यांनी हे लादलेलं आहे ते सरकारने काढून आम्हाला त्याचा न्याय द्यावा. मला ही माझी फार कळकळीची विनंती आहे सरकारला. तुमचं असं म्हणणं आहे की महसूल खातं पूर्ण भ्रष्ट आहे? महसूल खातं पूर्ण भ्रष्ट आहे सर. मी 17-18 वर्षे मी महसूल खात्याचा भ्रष्टपणाचा मी पूर्ण बळी पडलेलो आहे. माझ्याकडं 20 लाखापासून मला मागणी करण्यात आलेली आहे सर, माझ्या जमिनीच्या बाकी कुठल्या गोष्टीबद्दल. आम्ही शेतकरी, आम्ही गरीब माणसं, आम्ही पैसे एवढं पडून देणार? एक खालपासून कारकूनपासून वरती अधिकारीपर्यंत सगळे भ्रष्ट अधिकारी आहेत.